सम्यक न्यूज. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. मोर्चामध्ये सामील होण्यासाठी मातंग समाजातील ही बांधव या ठिकाणी उपस्थित झाले. काय वाटतं नेमकं सर आपल्याला की महार, मांग, मातर, चांभार, ढोर जे काही 58 जाती आहेत एकत्रितच राहावे असं आपल्याला वाटतं? तर मुळामध्ये या सर्व जाती ह्या होमोजिनियस कास्ट म्हणजे ह्या सारख्याच आहेत, बंधुभावानं नांदत आलेल्या आहेत. आज जर आमच्या मंडलापूर या गावातील जर उदाहरण घेतलं तर मातंग आणि बौद्ध हे एकत्रच नांदतात. यांच्या घरी तर थोडे जर काही कार्यक्रम झाला तर एकमेकाच्या चुली बंद होता नसते. एवढा प्रेमानं नांदलेला हा समाज आहे. आणि सामाजिक अंगाने विचार केला तर या अस्पृश्य आणि वंचित सर्व जाती आहेत आणि यांच्यावर सतत होणारा अन्याय याच्यासाठी आम्हाला एकजुटीने राहणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या नांदेड जिल्ह्यामध्ये औरंगाबाद येथे राहून जेदादा कांबळे यांनी मातंग समाजाला चलो बुद्ध किंवा हा नारा दिला होता. आणि मातंग बंधू आणि इतर सर्वजण हे कट्टर म्हणण्यापेक्षा एक सम्यक असे आंबेडकरवादी होत आहेत. हे उद्या बौद्ध धर्माकडे जात आहेत. यामुळे प्रस्थापित सेवनांना धोका निर्माण झाला म्हणून त्याने यांच्यामध्ये फोडा आणि ज्यांना कडे येत नाही अशा लोकांना कडे नेते बनवून त्यांना प्रशिक्षित करून समाजामध्ये हा जो गोंधळ घातलेला आहे हा एक प्रासंगिक आहे. आणि आमचं हे जे काही एकात्मत आहे हे दीर्घकाळासाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि आम्ही सर्व एकजुटीने राहावं असा आमचा निर्णय आहे. वकील साहेबांचं म्हणणं आहे की जो मातंग समाज सुशिक्षित आहे, जो काही मातंग समाजातील कार्यकर्ते सुशिक्षित आहेत, जे लोक आता हळूहळू बौद्ध धर्माकडे वळत असताना या लोकांना पाहावलं जात नाही म्हणून या दोघांच्या बौद्धामध्ये हे कसे जाता म्हणजे रोखता येईल याचा हा एक छोटासा कोविडवाना प्रयत्न आहे असं आमच्या आता वकील साहेबांनी बोलून दाखवलंय. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.